श्री स्वामी समर्थ पारायण क्रमांक 5। श्री स्वामी समर्थ। स्वामींची सत्ता सर्वत्र, नसे कोठेही अंत। भक्तांच्या हाकेला धावती अक्कलकोटचे संत। स्वामी समर्थ हे केवळ अक्कलकोटमध्ये एका जागी बसलेले नसायचे, तर ते चराचरात व्यापलेले होते। त्यांच्यासाठी स्थळ आणि काळाचे कोणतेही बंधन नव्हते। ते अंतर्यामी होते, म्हणजेच समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे त्यांना क्षणात समजायचे। एकदा एका शहरातून एक माणूस स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटकडे निघाला। येताना त्याने मनाशी एक निश्चय केला होता। त्याने 2 छान रसाळ आंबे विकत घेतले। त्याच्या मनात आले, जर स्वामी खरोखरच देव असतील तर मी त्यांना एकच आंबा देईन, पण त्यांनी स्वतःहून दुसऱ्या आंब्याची मागणी केली पाहिजे, तरच मी त्यांना मानीन। अक्कलकोटला पोहोचल्यावर त्याने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि आपल्या पिशवीतून एकच आंबा काढून स्वामींसमोर ठेवला। दुसरा आंबा त्याने पिशवीतच लपवून ठेवला होता। स्वामींनी त्या माणसाकडे रोखून पाहिले आणि मिश्किलपणे